नांदेड जिल्ह्यातील कंधार नगर परिषदेची निवडणूक लक्षवेधी बनली आहे। 17 जागांसाठी 77 उमेदवार तर नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवार इथे नशीब आजमावत आहेत। विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे सेनेचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करतायत, तर काँग्रेस नळगे गटाला घेऊन त्यांना शह देण्यासाठी व्यूहरचना आखतीये, तर भाजप या दोघांना पर्याय म्हणून पुढे येतेय। नांदेड जिल्ह्यातील राजकारणामध्ये कंधारच्या राजकारणाला नेहमीच महत्त्व राहिले। ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या शहरात नगर परिषदेची निवडणूक होते। शिवसेना आणि भाजप इथे स्वतंत्र निवडणूक लढवतायत, तर काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी करून मैदानात उतरली आहे। विद्यमान शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडी करून उमेदवार रिंगणात उतरवले आहेत। कंधारमध्ये सर्वात जिव्हाळ्याचा मुद्दा हा व्यापारी संकुलाचा आहे आणि त्याच आता नळगे काँग्रेस सोबत जाऊन चिखलीकरांचा पराभव करण्यासाठी व्यूहरचना आखतायत। गाळे बांधण्यासाठी काही तक्रार नाही। आमचं म्हणणं नगरपालिकेच्या वतीनं बांधा, ज्याच्यामुळे संस्था जिवंत राहील। तिथे 300 कुटुंब आहेत त्या नगरपालिकेवर अवलंबून या कंधारमधले, आणि त्या नगरपालिकेला जो दरवर्षी 1 कोटी 2 कोटी रुपयाचा जो काही फायदा होईल तो झाला पाहिजे। हे गुत्तेदारांच्या गळ्यात घालणार होते आणि याच्यातून त्यांना आर्थिक खूप लाभ होता। त्यासाठी मला कोर्टात जावं लागलं। सगळीकडे सिमेंट रोड, पाण्याची स्वच्छता, पाणी शुद्ध पाणी देण्यात येईल, आणि ज्या ठिकाणी अडचणी आहेत, समजा आता संडासची अडचण आहे, बाथरूमची अडचण आहे, मुतारीची अडचण आहे, या छोट्या छोट्या ज्या गोष्टी नगरपालिकेला आवश्यक आहेत त्या देणं गरजेचं आहे ते मी करून देणार आहे। कंधार परिषदेवर चिखलीकर आणि नळगे गटाची सत्ता राहिली आहे। हे दोन्ही महाराष्ट्रातील रजाकार आहेत अशी टीका भाजपचे स्थानिक नेते ॲडव्होकेट मुक्तेश्वर धोंडगे यांनी केली आहे। त्यामुळे तिसरा पर्याय असलेल्या भाजपच्या नगराध्यक्षासह उमेदवारांना कंधारची जनता निवडून देईल असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे। आम्हाला भ्रष्टाचार मुक्त प्रशासन या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला द्यायचं आहे, कारण ज्या पद्धतीनं मोदी साहेबांनी केंद्रात सत्ता चालवत आहेत, ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस राज्यात सत्ता चालवत आहेत, त्याच पद्धतीनं आम्हाला कंधारच्या शहरात कंधारच्या विकासासाठी किंवा कंधारचं प्रशासन हे सुशासन कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची आहे। नगर परिषदेत सत्तेवर राहिलेले नळगे काँग्रेसमध्ये गेल्यानं चिखलीकरांनाही इथं परिश्रम घ्यावे लागतायत, पण शिवसेनेनं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह एकूण 7 मुस्लिम उमेदवारांना शिवसेनेच्या तिकिटावर उभं केल्यानं ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची बनली आहे। 2.5 वर्षानंतर अनुसयाताई केंद्रे यांना मी अध्यक्ष केलं आणि त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये 20 कोटी रुपयाची कामं, रस्त्याची असतील, नाल्याची असतील, सभागृह असतील, असे अनेक कामं केलेली आहेत। त्याच्यामध्ये गार्डनचं काम असेल, त्याशिवाय 26 कोटी रुपयाची पाणीपुरवठ्याची योजना कंधार शहरामध्ये सुरू आहे। अशी विविध कामं झालेली आहेत आणि कामाची पावती मतदार निश्चितपणाने देणार आहे। कंधारमध्ये शिवसेना आमदार चिखलीकरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। काँग्रेस राष्ट्रवादी नळगे गटाला सोबत घेऊन विद्यमान आमदारांचा प्रभाव करण्यासाठी सरसावली आहे, तर भाजपनं सुशासनाचा नारा देत तिसरा पर्याय दिलाय। त्यामुळे कंधारच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।